मनातून यावी आनंद सागरा भरती, मनातून यावी आनंद सागरा भरती। या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते या दीप प्रज्वलनाने वंदनाचा अर्थ इथे एकमेकांक कळावा, हा दिवस रोज व्हावा आणि माणसांत देव दिसावा आणि माणसांत देव दिसावा। या ठिकाणी दीप प्रज्वलन पार पडलेले आहे। मला विश्वास आहे प्रत्येक मंडळ हे आपला कार्यक्रम जास्तीत जास्त कसा आकर्षक होईल यासाठी तन मन धनाने प्रयत्न करीत असतात, अहोरात्र कष्ट घेत असतात। पण त्यासोबत आणखीही काही बाबीची विचार होणे आवश्यक व गरजेचे आहे। आपण सर्वांना माहितीच आहे की सर्व जगाला भेडसावणारा प्रश्न म्हणजे दहशतवाद व सोशल मीडियातून केला जाणारा अपप्रचार व त्यातून निर्माण होणारी त्याच्या बरोबर आपल्या सतर्कतेचे वर्च हा उत्सव शांतीत पार पडणार आहे। त्याचप्रमाणे उत्साहाचा व आनंदाचा क्षण साजरा करताना माननीय न्यायालयाने वेळोवेळी विविध विषयी दिलेले निर्देश व मार्गदर्शक सूचना याची तंतोतंत अंमलबजावणी करणे गरजेचे आहे। ट्रक रोड जो RMC आणि डांबरीकरणाच्या माध्यमातून केलेला आहे, आगमनाच्या अगोदर सुद्धा सध्या जरी ह्या 4-5 दिवसामध्ये पाऊस नसला तरी पण त्यावेळेची परिस्थिती बघून त्यावेळी देखील रात्रीच्या आमच्या 30 टीम्स होत्या, त्या माध्यमातून परत एकदा खड्डे दुरुस्ती आणि आपल्या ज्या ज्या काही मंडळाच्या सूचना असतील त्याप्रमाणे महापालिका त्या ठिकाणी तयारीत राहील। विसर्जन घाटाची जी आहे ती अल्पा थिएटरच्या तिथं, त्याचबरोबर बाकीचे जे आहेत की इतर घाट देखील त्याच्यावरची स्वच्छता आणि त्या ठिकाणची दुरुस्ती देखील आम्ही करत आहोत। लाईव्ह बोट, लाईव्ह गार्ड्स आणि याच्याकरता देखील आमच्या टीम्स त्या ठिकाणी असतील। निर्माल्य व्यवस्था करता घनकचरा व्यवस्थापन आणि व्हेकल डिपार्टमेंटच्या माध्यमातून आम्ही त्याची कारवाई करत आहोत। मीटिंग आहे, फर्स्ट मीटिंग एक कार्यक्रम मी दगडूशेठ गणपती इथे एक जे बक्षीस वितरण सोहळा होता परवा, तिथे आम्ही गेलो होतो। तिथे काही लोकांचे म्हणणं आम्हाला ऐकण्याची संधी मिळाली। सर्वप्रथम आम्ही आपल्याला पोलीस दलाचे, पोलीस खात्याचे वतीने आणि पूर्ण प्रशासनाचे वतीने आम्ही आपल्याला आश्वस्त करण्यात येते की कोणी मनात पोलीस आणि प्रशासनाबद्दल संभ्रम ठेवायची कारण नाही आहे। पोलीस दल वर्षानुवर्षी गणेश उत्सवाचे बंदोबस्त करत असतात आणि खरा पुणे शहर पोलीस दलांसाठी हे अभिमानाची गोष्ट आहे की या इथे पुणे जे गणपती उत्सवाचे आज 131वा वर्ष इथे आहे आणि